नमस्कार, आप देख रहे हैं रीड पब्लिक न्यूज भारत। भिवापुर पठानपुरा में कांग्रेस की बड़ी जीत। वसंतराव देशमुख भारी बहुमत से निर्वाचित। वैशाली ताई चंदनखेड़े भी चुनी गई। चंद्रपुर महानगर पालिका चुनाव में भिवापुर पठानपुरा वार्ड से कांग्रेस को बड़ी जीत सफलता मिली है। वार्ड से वसंतराव देशमुख भारी बहुमत से विजय होकर पार्षद चुने गए हैं। उनके साथ कांग्रेस की उम्मीदवार वैशाली ताई चंदनखेड़े भी चुनाव जीतकर निगम में पहुंची हैं। इसी जीत पूरे क्षेत्र में कांग्रेस कार्यकर्ताओं और समर्थकों में उत्साह का माहौल है। स्थानीय नागरिकों का कहना है कि यह जीत विकास के काम और जनता से जुड़े रहने का परिणाम है। वसंतराव देशमुख और वैशाली ताई चंदनखेड़े ने चुनाव से पहले भी वार्ड की समस्याओं को लगातार उठाया और जमीन पर काम करके भरोसा कायम किया है। इसी भरोसे ने चुनाव परिणाम में स्पष्ट रूप से अपनी छाप छोड़ी है। इस चुनाव में रीड पब्लिक न्यूज भारत का असर भी साफ नजर आया। पोर्टल में माध्यम से लगातार सच्चाई सामने रखने का और जमीनी मुद्दे को प्रमुखता से उठाने को जनता में वास्तविक स्थिति की जानकारी मिली। लोगों का कहना है कि निष्पक्ष खबरों और सच को सामने लाने का असर मतदाताओं के फैसले में दिखाई दिया। जीत के बाद वसंतराव देशमुख ने जनता का आभार व्यक्त करते हुए कहा कि यह जीत उनकी नहीं बल्कि भिवापुर पठानपुरा वार्ड की जनता की जीत है। उन्होंने भरोसा दिलाया कि वे और वैशाली ताई चंदनखेड़े मिलकर वार्ड के विकास के लिए पूरी ईमानदारी से काम करेंगे और जनता की हर समस्या को प्राथमिक से हल किया जाएगा। धन्यवाद। तुमचा प्रश्न असा आहे तुम्हाला की आपण निवडणुकीमध्ये निवडायच्या पहिले जनतेला 3 असे वादे केले होते, त्या वादेला आपण आता निवडून आल्यानंतर कशा प्रकारे पूर्ण करणार? नाही, तुमचा गैर सामाजिक क्षेत्रामध्ये 80% समाजकारण आणि 20% मी राजकारण करतो। वादा काय, मी सगळ्या गावातले इथले अनेक प्रश्न मी मार्गी लावतो। मोठे पुलिया, रोड, सभागृह, नाले, नालिया, अंडरग्राउंड नालिया, भूमिगत नालिया, हे संपूर्ण कार्य मी हातनं झालेलं आहे। आणि 25 वर्ष सातत्याने नागरिकांनी मला खूप म्हणजे सहयोगाने मला प्रेमातून मला मतरूपी आशीर्वाद दिला। यांचं सहकार्य नेहमीच मला लाभेल आणि मिळतही राहील। आणि त्याच्याचमुळे जे माझ्याकडे जो जनसागर आहे, मी 1600 मतांनी जे विजय झालो, हा विजय माझा नसून इथल्या स्थानिक नागरिकाचा आहे। मी नगरसेवक बनण्यापेक्षा माझ्या वार्डातला प्रत्येक माणूस हा नगरसेवक व्हावा ही माझी अपेक्षा आहे। नगरसेवक म्हणून निवडून आले, बरोबर आहे। वार्डात लोकांनी तुम्हाला प्राधान्य दिलं, पण याच्यानंतर तुमची पूर्ण प्रतीक्षा आणि पुन्हा काय प्लॅनिंग आहे? भिवापूर वार्डातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहे। माझ्या 4 वर्षापासून निवडणुका ना झाल्यामुळे आता जे उर्वरित जे प्रश्न जे आहे स्थानिक नागरिकांचे ते पोकळी मला भरून काढायचे। आणि इथं सगळ्यात पहिले मला अमृतचं जे नाला काम झालं, अमृतचं त्या कामाला आता म्हणजे प्रलंबित न करता त्याला उर्वरित करायचं आणि लोकांपर्यंत प्यायचं पाणी पोहोचवायचं। शिवाय मलनिस्तारण जी योजना आहे ती खूप कामी ठरली अशी मला वाटते, कारण की 100 कोटी मागच्या वेळेस सुद्धा खर्च झाले होते, पण ती त्यावेळेस ती मलनिस्तारण योजना सक्सेस झाली नाही। यावेळेसही होईल किंवा नाही होईल हे मला शंका आहे। प्रशासनाला माझा जवाब आहे, सवाल आहे की तुम्ही याला क्षणाचा समजा हा विषय हाताशी घेऊन जे रस्ते झालेले आहे, सुंदर रस्ते, त्याला तोडण्याचा तुम्ही जो धाडस केलं त्या धाडसाला माझं आव्हान। आणि आपण त्वरित ते काम रिपेअर करून नागरिकांना येण्या जाण्याची मुभा प्राप्त करून द्यावी, याचा सवाल मी पालिकेच्या हाऊसमधून मी प्रश्न मांडून मी जनतेसमोर ठेवेन। अमृत योजना तुम्ही घराघरापर्यंत पोहोचवणार? निश्चितच शासनाची आलेली योजना आहे। EM राठी जे याचे त्यावेळेचे जे कॉन्ट्रॅक्टर होते आणि ते सर्वेयर होते, ते सायफो फार्म सिस्टम ह्या माध्यमातून ते पाणी द्यायचा त्यांचा प्रयास होता। परंतु शहर वाढत आहे, शहर छोटं नाही, शहर वाढत व्यापक झाल्यामुळे पाण्याचे स्रोत अनेक ठिकाणी कमी झाले। त्याच्याकरता टाकी लागेल तर आपण त्या टाकीचं प्रयोजन ठेवलेलं आहे। दादमल वार्डात सुद्धा आपण एक टाकी करतो आहे आणि राजीव गांधी कॉलेजमध्ये सुद्धा आपण एक टाकी करतो। त्याची डागडुगी निश्चितपणे होईल आणि होईल नाही याची ग्वाही स्थानिक नागरिक देतील की वसंत देशमुख काय आहे ते लोकांना कळेल।